लांबजना पाटी येथील धनगरवाड्यात घाणीचे साम्राज्य, लांबजना ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। लांबजना पाटी निलंगा रोडवरील धनगर वस्तीमध्ये सोयी सुविधांचा अभाव असून लांबजना ग्रामपंचायतीच्या वतीने कुठल्याही सेवा सुविधा मिळत नसल्याने धनगर बांधवांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। लांबजना पाटी चौकापासून निलंगा रोडवर धनगर समाजाची वस्ती असून या वस्तीवर 30 ते 40 घरे व अंदाजे 75 ते 100 लोकांची वस्ती असून या वस्तीवर घाणीचे साम्राज्य असून या धनगर वस्तीवर ना लाईटाची सुविधा ना पाण्याची सुविधा, रस्त्यावर चिखलाचा थर व रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यात पाणी साचल्यामुळे पाण्यावर डास आणि पिण्याच्या दूषित पाण्यामुळे आणि खड्ड्यात पाणी आणि पाण्यावर डास जमा होऊन या डासांमुळे डेंग्यू, मलेरियासह अनेक आजारामुळे ग्रामस्थ हैराण असल्याचं धनगर वस्तीतील महिला व ग्रामस्थांनी सांगितलं आहे। लांबजना ग्रामपंचायत आमच्याकडे दुर्लक्ष करत असून आमच्या वस्तीवर ग्रामपंचायत लाईट लावत नसून डासांमधून धूर फवारणी करत नसल्याचं धनगर वस्तीवरील ग्रामस्थ महिलांनी सांगितलंय। यावेळी लताबाई बनसोडे, धोंडाबाई बनसोडे, गोकर्णा बनसोडे, आशाबाई बनसोडे, शेषाबाई बनसोडे, रत्नाबाई बनसोडे, मनकर्णाबाई बनसोडे, गंगाबाई बनसोडे, अजय बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, गोविंद बनसोडे, बालाजी बनसोडे, विठ्ठल बनसोडे, सचिन बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, वीरू बनसोडे, समाधान बनसोडे यांच्यासह धनगर वस्तीवरील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडल्या आहेत। आम्हाला रस्ता नाही, लाईट नाही, कसं जावं कसं यावं, एवढं मोठं पाणी साचते, रोडवरून पाणी खाली, पुन्हा त्या मठावरून खाली पाणी येते, तामरवाडीच्या रोडवरून खाली पाणी येते। इथं कसं राहायचं, कसं जगायचं, मच्छर दुनियाचे चावलेत, लेकरं बाळ आजारी पडाले, माणसं आजारी पडाले, तर शाळेला जायचे लेकरं कसं राहायचं, कसं जगायचं, किती दिवस झालं, कसं जगावं, कोण दखल घेण्या गेले आमची टोकात इथून इथवर कसला बघा तुम्ही। आम्हाला काय करावं लागते का सोय, का उगा शेतात राहिलं म्हणजे काय बी कसं बी चालते का, सुविधा नाही आम्हाला। हे काही लेकराचे हात आमचे बघा, हे का कसं आहे काय नाही, कसं जगायचं। मेन रोडचं पाणी सगळं रस्त्यावर इथं येते, एवढं मांडे इतकं पाण्यातून लेकरं बाळा जायचे, तर संध्याकाळच्या टायमाला रातभर झोप येऊ दिना, जनावरांचे सुद्धा रक्त काढले येतं मच्छर, एवढे मच्छर चालू नाही, फवारणी नाही, काहीच नाही। मत टाकायच्या टायमाला तेवढं गोड बोलते, आम्हाला करता करता म्हणते, आता पुन्हा काहीच नाही, तिकडच गा बसतात। नाही पाण्याची सोय नाही, तिकडून लांबून विहिरीचं पाणी आणून पितो आम्ही, उघड्यावरलं पाणी प्यायचं। लेकरं किती माणसं आजारी आहेत बघा आमच्या इथे येऊन तुम्ही आता सध्या, शहाणी माणसं लेकरं असं होते, कसं वाटत नाही। मच्छर चावल्यावर एवढं परेशान होऊन आम्ही शेतात जाऊन राहतो, लय अवघड झाले, जगणंच अवघड झाले आमच्या इथं। खासदारने येऊन इथं बघावं आमचे रस्ते, आमचे घर, आमची परिस्थिती बघावं आणि येऊन आम्हाला त्यांनी मत आम्ही त्यांना देतो, पण त्यांनी आमची सुविधा सगळी करावं। हा मत नुसतं मत मागतात, येऊन आम्हाला काय सुविधा करत नाही त्यांनी। मला टाका टाका म्हणतात आणि पुन्हा तिकडं जातात, त्याचे पैसे कमी तर तिकडं आम्ही इथं बदाबत पडतो, पडलो 2-4 बाऱ्या चिखलात, का करावं आम्ही आता, लेकरं कसं जावं आमचे सांगा। इथं पडायचं सारखंच आहे, कवा येतात तेवढं मतदान टाका म्हणून येतात, पुन्हा का करावं आम्ही, आमचे लेकरं ती शाळेत कसं जावं, रोज पडते इथं पाणी जाते, नाली जाते, समजा जाते, का करावं आम्ही, इथं चालू द्यायला का करावं आम्ही आता, येतात तेवढं मतदान टाका म्हणून येतात, का करावं, लाईट नाही, बदा चिखलात पडता, पावसात पडता, लाईट बी नाही, काय बी नाही, आम्ही हा चिखल्या जायता, का करावं आम्ही आता, चिखल्या जायता त्यांनी येत नाहीत, एखादं इंजेक्शन देत नाहीत आम्हाला, इथं या मतदान टाका, या मतदान टाका म्हणतात, वाढीले की जातात तिकडच, मग का करावं आम्ही। आमच्या इथली वस्तीतली बघावं आम्ही कसं जीवन जगवायला, ते आमदार साहेबांनी येऊन बघावं, इथं आमचे लेकरं बाळ कसं जावं, इथून त्यांनी येऊन बघावं, येऊन आमची वेत घ्यावं। इथं आमच्या वस्तीवर इथं म्हातारे लेकर 50 लोक आमचे आजार येतात, आम्ही विहिरीतलं आणून पाणी पितो, आम्ही दूषित पाणी पितो, त्याच्यामुळे आम्हाला लेकराला आजार झाले, पसरले हे मच्छरमुळे, तर आम्हाला रोड नाही, काय नाही, कधी फवारणी नसते, कधी काय नाही, औषध टाकत नाहीत आणून त्यांनी त्या ह्याच्यात, कधी आया झाल्या तर औषध आणून टाकत नाही, तसं आमच्या नळाला पाणी येत नाही, का करावं आम्ही, तांबरवाडले गावाच्या व्यवस्था आमच्या इथं करत नाही, ती आया टाका म्हणजे आमचे लोक समजे जाऊन टाकतात म्हणेल तसं, हा वापराय
येत नाही तर आमचे लोक पळत जातात टाकतात त्यांना एक बार वाढवले की ती जात आमदार साहेब तिकडं